नमस्कार भावड्यांनो आणि तायडींनो. आज आपण अंडा मसाला किंवा अंडा करीची रेसिपी करणार आहे. तर भावड्यांनो, तुम्हाला जर तुमच्या बायकोला खुश करायचं असेल तर या पद्धतीनं मी जसं सांगतोय तसं या पद्धतीने एकदा तुम्ही तुमच्या बायकोला करून घाला. तुमची बायको खुश होणार. आणि तायडींनो, तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याला खुश करायचं असेल तर या पद्धतीनं मी सांगेल त्या पद्धतीनं जर तुम्ही जर अंडा मसाला केला किंवा अंड्याची करी केली तर तुमचा नवरा खुश होईल बघा. त्यासाठी साधारण मी 10 अंडी घेतले ते. त्याला व्यवस्थित आधी स्वच्छ करून धुवून घेऊया. तर थांबा, आताच काय सगळं सांगत नाही, चला आधी रेसिपीकडे जाऊया. सगळ्यात आधी ही सगळे अंडे आपण स्वच्छपणे अशी धुवून घ्यायची. त्यांना बघा अशी घाण लागलेली असते, त्याच्यामुळं सगळे अंडी अशी व्यवस्थितरित्या स्वच्छ अशी सगळी धुवून घ्यायची. धुतलेली सगळी अंडी एका भांड्यामध्ये काढायची, भगोन्यात काढायची किंवा कढईत काढायची. त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि ते शिजायला ठेवून द्यायचं. अंडी शिजतायत तोवर आपण वाटण्यासाठी काय काय लागतंय ते आपण बघूया. इथं मी साधारण 7 ते 8 असं मिडियम साईजचं कांदा घेतलं होतं बघा. कांदा छोटा असल्यामुळे मी जास्त घेतलं होतं. आणि टोमॅटो पण 4 घेतले होते, ते पण मिडियम साईजचीच होती. कांदा आपण बारीक बारीक असं कापून घ्यायचं, चॉप करून घ्यायचं आणि टोमॅटोची मिक्सरमध्ये बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची. आणि हे बघा, हे सगळं सामान ठेवलं होतं वाटण्यासाठी. त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूया. सर्वात आधी हे आहे टोमॅटोची प्युरी आहे, जे की 4 टोमॅटो मिडियम साईजचे मी घेतले होते आणि त्याची फाईन अशी प्युरी तयार करून घेतली होती. आणि हे आहे ते काही खडे मसाले आहेत बघा. त्याच्यामध्ये स्टारफूल आहे, दालचिनी आहे, तमालपत्र आहे, थोडं जिरं आहे, 2-4 लवंगा आणि एक हिरवी इलायची. आणि ही होती ती बारीक चिरलेली कोथिंबीर होती बघा. आणि हे जे आहे ते आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये घातल्या होत्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्हाला जेवढं तिखट आवडते तेवढ्या हिरव्या मिरच्या तुम्ही घालू शकता. आणि हे आहे ते फाईनली चॉप्ड आहे ते कांदे आहेत, त्याचे मी असं बारीक बारीक तुकडं करून घेतले होते. अंडे नीट शिजलेत का त्याची आधी व्यवस्थितरित्या खात्री करून घ्यायची. आणि सगळे अंडे आहेत की नाही असे टलफर काढून घ्यायचे त्याचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणजे या अशा उकडलेल्या अंड्यांना चाकूने किंवा सुरीने असे उभे काप करून घ्यायचे. साधारण 1, 2 ते 3 ठिकाणी एका अंड्यांना असं काप करून घ्यायचं, जेणेकरून सगळा मसाला आहे तो या अंड्यामध्ये असा व्यवस्थित जाईल आणि अंडी खायला अशी रुचकर लागतील. एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्या तेलामध्ये ही सर्व अंडे आहेत की नाही याचे काप घेतलेले ते त्याच्यामध्ये अशी घालून टाकायची. आणि त्यांना असं एकदम शालो फ्राय करायचं, जास्त डीप पण नाही फ्राय करायचं. अंडी फ्राय करत असताना त्यांना जास्त हलवायचं नाही, जे नाहीतर ते असे फुटू शकतात. अंड्यांमध्ये वरून थोडी घालायची मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि थोडासा गरम मसाला. आणि तुम्ही हवं तर थोडीशी हळद पण त्याच्यामध्ये वापरू शकता, पण मी नाही वापरली. या सगळ्या गोष्टी टाकून एक 2 मिनटं फक्त त्याला असं इकडून तिकडून असं हलवून घ्यायचं. त्याच्यामुळं मस्त क्रिस्पी होतात आणि ही क्रिस्पी झालेली अंडी ना एकदम मस्त लागतात. एकदम अशी ढाबा स्टाईल त्याला अशी चव येते, त्याच्यामुळं अशी फ्राय करून घ्यायची. हे बघा, मस्त अशी क्रिस्पी फ्राय झाल्यावरती सगळे अंडी एका भांड्यामध्ये किंवा अशी एका ताटामध्ये सगळे काढून घ्यायचे. आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तुम्हाला जर जास्त तेलकट आवडत नसेल तर तुम्ही कमी तेल टाकायचं आणि त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाले की नंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपण जे खडा मसाला काढला होता तो खडा मसाला असा टाकून घ्यायचा. नंतर पुन्हा बारीक चिरलेला कांदा तो पण असं त्याच्यामध्ये असा टाकून घ्यायचा आणि त्याला चांगलं तांबडं परुस्तर का नाही असं मस्त त्याला हलवून घ्यायचं ह्या पद्धतीने. नंतर पुन्हा आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट जी आपण केली होती ना ती पण याच्यामध्ये अशी टाकून द्यायची. तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या वापरू शकता बघा. आमच्या घरामध्ये जरा तिखट जास्त प्रमाणात खाल्लं जातं, त्याच्यामुळे मी जरा जास्त हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या. आणि त्याला चांगलं असं एक 4 ते 5 मिनटं असं त्याला परतून घ्यायचं, कारण हिरव्या मिरच्या वगैरे आणि आलं, लसूण ते कच्चं वापरलं असतात, त्याच्यामुळे त्याचा कच्चापणा निघून जाण्यासाठी त्याला एक 4 ते 5 मिनटं असं परतून घ्यायचं. हिरवी पेस्ट चांगली परतल्यावरती वरून घालायची टॉमॅटोची प्युरी. मी तर साधारण 4 टॉमॅटो घेतले होते मिडियम साईजचे असल्यामुळे. जर टॉमॅटो मोठे असतील तर 2 टॉमॅटो सफिशियंट आहे. आणि त्या प्युरीला पण चांगलं एक 2-3 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं. आणि वरून घालायचे पावडर फॉर्ममधले मसाले. त्याच्यामध्ये मी घातलं होतं इथं काश्मीरी लाल मिर्च, थोडासा धना पावडर आणि गरम मसाला आणि थोडीशी हळद पण वापरली होती. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मसाले वापरू शकता. आणि वरून थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून ते मसाले वगैरे आहेत ना ते जळू नये म्हणून. साधारण एक 5 ते 6 मिनटं मसाला असं व्यवस्थित भाजल्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याला पण 2 मिनटं परतून घ्यायचं. आणि सगळ्यात एक खास गोष्ट आणि एक सिक्रेट म्हणजे काय माहिती आहे का,
एक उकडलेलं अंडं जे आहे ना ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं चुरगळून टाकायचं ते. याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, जे पण आपण भाजी बनवणार आहे, जो अंड्याचा मसाला बनवणार आहे ना, त्याला मस्तपैकी असं बाइंडिंग होतं बरं का. त्याच्यामुळे ते टाकायचं आणि वरून टाकायचं गरम पाणी. पाणी हे नेहमी गरमच वापरायचं बरं का, गार पाणी बिलकुल नाही वापरायचं. जर गार पाणी वापरलं ना तर त्याची चवच पूर्ण बदलून जाते. साधारण एक 2 ते 3 मिनटं भाजीला अशी रट उकळी फुटल्यावर का नाही, आपण जे मसाल्यामध्ये अंडी भाजून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकायची आणि साधारण एक 2 ते 4 मिनटं एक रट अशी अंडी शिजू द्यायची आणि वरून घालायची थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यानंतर एक 2 ते 3 मिनटं साधारण अशी रट अजून एकदा भाजी शिजू द्यायची अशी. हे बघा, मी जे सांगितलं ह्या पद्धतीनं जर तुम्ही अंड्याची भाजी किंवा अंडा मसाला किंवा ग्रेव्ही जर केली ना तर एकच नंबर बघा, भन्नाटच होणार, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. हे बघा, मस्तपैकी आपला अंडा मसाला किंवा अंड्याची ग्रेव्ही तयार आहे. ती जरा गरम असल्यामुळे थोडी सैल आहे, गार झाली की आपोआप घट्ट होते. आणि हे बघा, मस्तपैकी झणझणीत असा आपला ढाबा स्टाईल अंडा मसाला तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.